पालेभाजी खायचीच आहे. आता आमचे डॉक्टर काय सांगतात, पालेभाजी खाऊ नका, कारण ती गटाराच्या पाण्यावर पण केली असेल. मुंबईमध्ये तर सांगतात ही पालेभाजी ट्रकवारी येते, फुटकळ किमतीला असते. मला एक प्रश्न पडतो, 10 रुपयाला एवढी मेथीची जुडी तो विकतोय, मी पण 10 रुपयापेक्षा जास्त आहे हो, परवडलं कसं त्याला? आणि तो 10 रुपयाला विकतोय, म्हणजे खरेदी कितीला झाले? बहुतेक 2 रुपयाला. आणि मग तो 2 रुपयाला तो केमिकल घालून करतोय म्हणून त्याला 2 रुपये परवडतायत. मी जेव्हा नैसर्गिकरित्या पिकवतोय त्याचं पान छोटं असतं, उंची छोटी असते, आणि ते 10 जोड्याचे जे 2च जोड्या येतात म्हणून त्याची किंमत महाग असते. खूप एक्स्ट्रा ग्रोथ दिसलेलं असेल हे भलं मोठं केळं, गडबड आहे, ते शंकास्पद आहे. नॅचरल साईज म्हणजे नॅचरल साईज किंवा केळं आहे, त्याचं देठ हिरवंगार आहे आणि केळं पिवळं झालंय, हे गडबड आहे. निसर्गात जेव्हा पिकतं त्याच्यात इथिलीन तयार होतो आणि इक्वली पिकतं, म्हणजे देठही पिवळं होतं, आणि जास्त उशीर झाला त्याच्यावर काळे ठिपके पडतात. केळातनं खराब नसतं, रायपन झालंय आणि तो ओव्हर होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते जास्त गोड असतं. आणि समस्या काय होते की केंद्रीयकरणामुळे ते पिकलेलं काही इथपर्यंत आणताच येत नाही, तर चिखल येईल, तर तो अर्धा कच्चा काढला जातो. त्याची तुम्हाला चव येत नाही, मग तुम्ही केळं खाणं बंद करता, केळ्याचे वेफर्स खायला सुरुवात करता की पपई येणारच नाही तुमच्यापर्यंत झाडावर पिकलेले. त्याला ज्ञानेश्वरी शब्द आहे संपृक्त. झाडाचा पूर्ण रस जोपर्यंत फळाला मिळत नाही, भाजीला मिळत नाही, पालेभाजीची गोष्ट वेगळी आहे, तोपर्यंत त्याला चव आणि स्वाद येत नाही, आणि ते इथपर्यंत येणारच नाही, कारण रस्ते, विक्रीची सिस्टीम घे की आपट आहे. मग आता आम्ही त्या फळाला थर्माकोलचं एक जाळी लावतो, आणि ते थर्माकोल समस्या करतो. परत हे टाकायचं कुठे, किंवा ते टिकावं म्हणून त्याच्यावर वॅक्स कोटिंग करतो, सेल्फ लाईफ वाढावं म्हणून. मग टेट्रापॅकचं दूध पण करतो सेल्फ लाईफ वाढावं म्हणून. त्या पॅकचं पुढे काय करायचं?